आजचा गण सादर करते. गणाचा विषय बघा. भरपूर दिले हे दान तू या जनाला, भरपूर दिले हे दान तू या जनाला, सांग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला, सांग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला. गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा सांगना काय हवं तुला, सांगना बोलेना. भगवंताला सांगायचं आहे. सांगना बोलेना, गणोबा सांगना काय हवं तुला. भरपूर दिले हे दान तू या जनाला, भरपूर दिले हे दान तू या जनाला, सांग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला, सांग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला. गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा सांगना सांगना बोलना, गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा पूर्वीशी तू आम्हाला सार हौसेने गणराया, नवस सायास केले आम्ही संसारी सुख पाया, नवस सायास केले आम्ही संसारी सुख पाया, नवस सायास केले आम्ही संसारी सुख पाया. पूर्वीशी तू आम्हाला सार हौसेने गणराया, नवस सायास केले आम्ही संसारी सुख पाया. भक्तीने चरणाशी आणले सतू तू मला, गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा सांगना काय हवं तुला, सांगना बोलना, सांगना बोलना, गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा सांगना काय हवं तुला, गणोबा सांगना काय हवं तुला. आपले आजवर तुझीच हो गावाचे गाव कळलं, असलं तरी मुंबईकर येते गावाची आठवण, असलं तरी मुंबईकर गावाची आठवण. मंडळी कसं आहे, आपण सगळेजण मुंबईला राहतो आणि मुंबईत राहतो तरी पण आपल्याला प्रत्येक वीस गाव
गावाची आठवण येते का? गणपती बाप्पा येणार आहे, चला गावाला. होळी आहे, चला गावाला. गावची जत्रा आहे, गावची सत्यनारायणची पूजा आहे, चला गावाला. हा भगवंतच असा आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो आणि एकत्र नांदायला लावतो, एकत्र बोलावतो आपल्याला सगळ्यांना आणि आपल्याला आपल्या गावी घेऊन जातो सुखरूप. हा भगवंतच असा आहे की आपल्याला आपल्या गावाचं गाव पण जपण्याचं सामर्थ्य देतो. म्हणून म्हणायचं आहे, जपले आजवर तुम्हीच हो, गावाचे गाव पण असलं तरी मुंबईकर येते गावाची आठवण. भाग्य लाभले मला गाव माझा भला, शोभा साधना काय तुला, प्रणवा साधना काय तुला. शिक्षणाचा अंतन मोरे पाहू आता विद्यार्थी पालकांचा, अंतन मोरे पाहू आता विद्यार्थी पालकांचा, अंतन मोरे पाहू आता विद्यार्थी पालकांचा. म्हणजे बघा, आज आपण अशी परिस्थिती पाहतोय की प्रत्येक पालकांना, प्रत्येक बालकांना त्यांच्या शिक्षणाचा आणि त्याच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न पडलाय. का तर या शिक्षणाचा बाजार मांडलाय आणि 14 विद्या 64 कलेचा दाता असलेल्या या गणरायानं मात्र आपल्याला ही विद्या सहज बहाल केली. परंतु या पैशाच्या अभावाने काही विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, पैशाच्या भ्रष्टाचाराने कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आता नीटचा प्रश्न बघा, UPSC MPSC सारख्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षांचे प्रश्न बघा. का हे प्रश्न असे आहेत की कोणी सोडू शकत नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली. का तर वाढलेला भ्रष्टाचार आणि म्हणूनच हा पैशांचा बाजार जो मांडलेला आहे, याच्यासाठी सुद्धा भगवंतानं काहीतरी करायला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण आपण भगवंताला काय देतो हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून माणसाची बाजार पैशाने शिक्षणाचा, अंतन मोरे पाहू आता विद्यार्थी पालकांचा, कष्ट होऊ दे मला बळ दे तू आम्हाला, कष्ट होऊ दे मला बळ दे तू आम्हाला.